माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर लास्ट ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल, माझ्याकडे बसलेल्या आहेत या महालक्ष्मी माता आणि महालक्ष्मी मातेच्याच दर्शनाने आजच्या व्हिडिओची मी सुरुवात करते. तर आज आहे देवीचा प्रसाद म्हणजे जेवण. इथे सकाळी सकाळी काल ज्या वहिनींनी मला हेल्प केली साडी नेसवण्यामध्ये त्या आलेल्या आहेत देवीची ओटी वगैरे भरायला, सर्व करायला. एकीकडे स्वयंपाक सुरू आहे. स्वयंपाकामध्ये काय काय असतं, कशी कशी तयारी असते, ते सर्व मी होईल तेवढं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. इथे भाज्यांची वगैरे तयारी चाललेली आहे. इथे सोबतच नाश्तासुद्धा करायचं चाललेलं आहे म्हणजे फराळाचं, कारण लक्ष्मी माता जेवीपर्यंत घरच्या सर्वांना असतो उपवास. इथे भाजीचं चिरून वगैरे झालेलं आहे. एकीकडे पीठ मळायचं चाललं आहे, एकीकडे देवींच्या दिव्याची, त्यानंतर फळ वगैरे या सर्व गोष्टींची तयारी करायची चाललेली आहे. जेवण वगैरे किती असतं काय असतं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. इथे माझं बाळसुद्धा झोपलं आहे, कारण आतापासून तिचे हाल नको म्हणून मग तिला पाळण्यात टाकून दिलं आहे. इकडे बाकी गोष्टींची तयारी चाललेली आहे. तिकडे माझ्या मोठी आई आणि आई आहेत. मोठी आई असली की आम्हाला कोणालाच टेन्शन राहत नाही, कारण त्या असल्या की बऱ्यापैकी गोष्टी त्या पटापट आटपतात. भाजी वगैरे सर्व त्यांच्याच हातची असते. या माझ्या मोठी आई आहेत, तर खूप टेस्टी असं करतात त्या आणि आम्हाला जास्त काही टेन्शन राहत नाही. त्यामुळे त्यांना जसं बघितलं सर्वांनी तसं सर्वांचं मन म्हणजे रिलॅक्स झालं की आज पटापट होणार. आणि खरंच त्या आल्यानंतर त्यांनी एवढ्या फास्ट स्वयंपाकाचं वगैरे सर्व आटपलं आणि म्हणून मग 6:30ला आरती झालेली होती. असो, इथे बघताय तुम्ही तयारी चाललेली आहे. इकडे चपात्या करायच्या चाललेल्या आहेत आणि सर्व स्वयंपाक झाल्यानंतर देवीच्या पुढे प्रसाद ठेवायचा, त्यासाठी केळीचे पानं आणलेले आहेत. इकडे छोटा बाळ म्हणजे माझ्या प्रिशूपेक्षा 2 दिवसाआधीच झालेली आहे ही. तर असो, इथे केळीचे पान पुसून वगैरे घ्यायचं चाललेलं आहे. त्यावर प्रसाद वगैरे ठेवणार. सर्व देवीसाठी केलेला स्वयंपाक म्हणजे 16 भाज्या, आंबील, त्यानंतर चपाती, पुरणाची पोळी वगैरे या सर्व गोष्टी पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दाखवतेच की ते सर्व कसं अरेंज करतात. एकीकडे वाढण्यासाठी सगळा स्वयंपाक काढायचा चाललेला आहे, कारण होतं असं की आंबील वगैरे या सर्व गोष्टी दरवर्षी जेवढ्या असतात तेवढ्या प्रमाणामध्येच करावं लागतात आणि ते सर्व मोठ्या पातेल्यांमध्ये केलेलं राहतं. त्यामुळे मग वाढायसाठी लोकांना छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये आई काढून देते आहे, कारण आरती झाल्यानंतर लगेचच सवाशिणींना म्हणजे 2 सुहासिन बायकांना जेवायला देऊन मग बाकी सर्वांची जेवणं होतात. त्यामुळे मग लोक थांबलेली वगैरे असतात. आयत्यावेळी गडबड नको म्हणून मग एकीकडे ते सर्व काढायचं चाललेलं आहे. इकडे आत्या आणि मोठी आई दोघीजणी मिळून लक्ष्मीचा प्रसाद काढतात आहे, जेणेकरून मग नंतर लगेच आरतीची तयारी करायला. तर प्रत्येक वर्षी असं असतं की आम्ही दिवसावर बसवतो महालक्ष्मी आणि दिवसावर यंदे बऱ्याच जणांकडे महालक्ष्मी असतात, म्हणजे आता आता बऱ्याच जणांकडे असतात. त्यामुळे मग होतं असं की लोक जास्त येत नाही, ती डिवाईड होतात. आणि यावेळेनं मध्ये असल्यामुळे मग जास्त लोकसुद्धा येतात आणि जेवणंसुद्धा लगातार आणि पटापट अशी आटपतात, म्हणजे कुणाला थांबायची सुद्धा गरज पडत नाही आणि आम्हालासुद्धा वेटिंगवर राहायची गरज पडत नाही. तर हा सर्व स्वयंपाक वगैरे सर्व होऊन आम्हाला जेवणाला सुरुवात झाली 7:30 वाजता आणि 7:30 वाजतापासून तर रात्री 11 11:30पर्यंत ही जेवणं चालली. तर ते तर सर्व मी जसं जसं झालं तसं तसं शूट केलेलं आहे, म्हणजे शूट करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण होतं असं की सर्वच जण बिझी होती. त्यामुळे मग शूट करायला कोणी नव्हतं. मी ट्रायपॉडवर मोबाईल ठेवून जसं जसं झालं तसं तसं शूट करायचा प्रयत्न केलेला आहे. स्वयंपाक वगैरे त्या सर्व गोष्टी लेडीज म्हणजे कम्फर्टेबल नसतात जर कॅमेरा असला तर, त्यामुळे मग ते होईल तसं शूट केलेलं आहे. आणि जो आधीच्या दिवशीचा व्लॉग होता म्हणजेच महालक्ष्मी बसवण्याचा, तर त्या दिवशी मी बऱ्यापैकी शूट करू शकली, कारण त्या वहिनींचंसुद्धा असं काही नव्हतं की नाही करायचं वगैरे आणि त्या काकूंचंसुद्धा नव्हतं. असो, एकीकडे तिकडे लक्ष्मीच्या प्रसादाची तयारी सुरू आहे, तोपर्यंत मग इथे रांगोळी काढायचं चालली आहे. तर ही माझ्या आत्याची मुलगी आहे, म्हणजे ज्या मोठी आई आहे त्यांच्या नंदेची मुलगी. तर तिने खूप छान अशी रांगोळी काढली आणि खूप पटापट काढली. या व्हिडिओला तर मी अर्थातच स्पीडअप केलेला आहे, पण तिने खूप छान अशी रांगोळी काढली, कुठल्या म्हणजे रेफरन्स न घेता काढली बऱ्यापैकी. त्यामुळे मग एकीकडे तिला रांगोळीला बसवलेलं आहे, कारण पिल्लू उठलेली होती आणि तिला उठल्यानंतर मीच पाहिजे, त्यामुळे मग मी त्या गोष्टीमध्ये होती. आणि माझी सिस्टर बाकी सर्व म्हणजे बायकांना काही सामान लागलं तर देण्याच्या वगैरे हेल्पमध्ये. बघताय तुम्ही रांगोळी काढून झालेली आहे. आता इथे फुलांनी सजवायचं चाललेलं आहे. मी लक्ष्मीपूजनाच्या काही दिवस आधी असं वाचलेलं की लक्ष्मीला सजावट खूप जास्त आवडते आणि स्वागत खूप जास्त आवडतं. त्यामुळे मग मी दिवाळीच्या दिवशीसुद्धा हे ठेवलेलं आणि यावर दिवा ठेवलेला, त्याने वातावरणसुद्धा प्रसन्न वाटतं आणि आपण
देवीच्या आगमनासाठी म्हणजे स्वागत करतोय देवीचं असं होतं. त्यामुळे मग मी लक्ष्मीपूजनाला सुद्धा हे केलेलं आणि आतासुद्धा तिला करायला सांगितलं, कारण प्रिशू उठल्यामुळे मी काही करू शकले नाही. तर तिने हे छान सजवलेलं आहे. फुलं आमच्याकडे भरपूर होती, कारण जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की हार येतात लक्ष्मीसाठी, ज्यांची श्रद्धा आहे ते हार देतात. त्यामुळे मग आम्ही घरी आणलेली जी फुलं आहेत ती आम्ही या पद्धतीने यूज करू शकलो. आणि पूर्ण मग सजावट वगैरे झाली. त्यानंतर हे बघताय तुम्ही, इथे पूर्ण झालेलं आहे. लक्ष्मीला प्रसाद वगैरे या पद्धतीने सर्व गोष्टी ठेवल्या जातात. लहान महालक्ष्मी, मोठी महालक्ष्मी आणि गणेशा यांच्या नावाचं. आणि दिवेसुद्धा लावलेले आहेत. रांगोळी काढायचं चालली आहे. मोठे रांगोळी काढतात आहे, कारण बाकी सर्वांच्या तयाऱ्या करायच्या चाललेल्या आहे. इकडे बाहेर आरतीनंतर बसायसाठी टाकलेलं आहे खाली. अशा पद्धतीने दिवे लावले आहेत सर्व. आणि मग करायची आहे देवीची आरती. त्यामुळे मग घरात जे रिलेटिव्स वगैरे जे आलेले आहेत ते सर्व आतमध्ये आले आहेत. त्यांना टिक्का वगैरे लावायचं चाललं आहे, हळद कुंकू लावायचं चाललेलं आहे, कारण आता करायची आहे देवीची आरती. आरती झाल्यानंतर लगेचच प्रसाद वगैरे वाटप करून मग पुढला व्हिडिओ मी पुढे शेअर करते. आरती झाल्यानंतर सर्वजण बाहेर बसणार, कारण देवीचं जेवण होतं तोपर्यंत दार लावून त्यांना ते जेवण करू द्यायचं असतं. इथे सर्वजण बाहेर बसलेले आहेत, कारण देवीचं जेवण करायचं चाललेलं आहे आणि सर्वांना इथे प्रसाद वगैरे वाटप करायचा. अनायसे तेव्हा 2 गाईसुद्धा आल्यात, तर गाईची सुद्धा पूजा केली, तिला सुद्धा नैवेद्य दिलं आहे. आणि हे सर्व त्यानंतर मग 2 सुहासिन बसल्यानंतर हे सर्व जेवण करणार. तर आता इथे 2 सुहासिन म्हणून मला आणि माझ्या चुलत बहिणीला बसवलेलं आहे. तिचं नावसुद्धा स्नेहाचं आहे आणि माझं नावसुद्धा. असो, इथे तिची मुलगीसुद्धा आहे, तीसुद्धा आमच्यासोबत बसली. आणि आमच्या दोघीचं जेवण झाल्यानंतर बघताय तुम्ही बाकीच्यांची जेवणं सुरू झालेली आहे. तर जेवताना कुणाचा व्हिडिओ काढू नये, त्यामुळे मग मी हे जास्त शूट नाही केलं. थोडं जेवढं जमेल तेवढं शूट केलेलं आहे. इथे माझी बहीण, माझा भाऊ, त्यानंतर श्रुती, बाबा आणि माझ्या भावाचे मित्र वगैरे हे सर्व वाढणं करतात आहे. हे सर्व करेपर्यंत 11 11:30 झालेच. इकडे बाकी सर्व बसले आहेत. आणि मग घरामध्ये जे लागतात आहे ते आम्ही काढून देण्याचं काम करतोय, कारण पिल्लूमुळे मी कुठे जाऊ शकले नाही. बघताय तुम्ही लक्ष्मी किती छान दिसतात आहे. तिकडेच पूर्ण स्वयंपाक आहे. इथे माझी पिल्लू झोपली आहे, तिचा ड्रेससुद्धा चेंज करून द्यायचा आहे. ती उठली की मी तिचा ड्रेस चेंज करून देते. आणि बाकी तर होईल तेवढं मी शूट करून शेअर करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्याकडे सुद्धा गौरीपूजन असतं का, कसं असतं ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. इकडे जेवणं करायची चाललेली आहे. ते तुम्ही बघताय. सर्व झाल्यानंतर आत्या, श्रुती हे सर्व तिच्यासोबत गप्पा करतात आहे आणि ती सुद्धा त्यांना छान रिस्पॉन्स करते आहे. तिला बोललेलं फार आवडतं. बोललं की ती छान रिस्पॉन्ससुद्धा करते आणि छान ॲक्टिव्हिटीसुद्धा करते. घेऊ असं लेकरांसोबत असं बोलणार असले ना खूपच लवकर ऍक्टिव्ह होतात लवकर. मस्त ते सगळं बोलते. सर्व झाल्यानंतर रात्री ती बघा मावशीच्या पोटावर किती छान झोपलेली आहे. तिला असं झोपलेलं खूप जास्त आवडतं. असं होता माझा आजचा हा व्हिडिओ. मी होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज मी मध्ये बोलू शकले नाही, मला व्हॉईसवर टाकूनच करावं लागलं आहे सर्व, तर त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाच, पूर्ण तयारी वगैरे सर्व गोष्टी कशा वाटल्यात ते मला सांगायला विसरू नका. या व्हिडिओला मी इथेच एंड करते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.